हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर आज सकाळचा छान असा पहिला चहा चालू होता. कारण उठलं म्हटलं की पहिला कडक कसा चहा लागतो, साधा काय आमच्यात अजिबात चालत नाही. जसा लागतो तसा दुधाचाच फक्त लागतो. त्या पद्धतीने छान असा केलेला आहे. सकाळची माझं आंघोळ वगैरे आवरूनच मी आता आलेली आहे. आणि छोटा मुलगा मिस्टरांना चहा हवा आहे म्हणून त्यांना द्यायला चाललेला आहे. आणि त्याला बुडवून त्यामध्ये पोहे हवे आहेत, कारण आता त्याची जायची वेळ आल्या म्हणजे आता 8:30 वाजलेले आहेत आणि वेळानंच माझी पण आंघोळ झाली. त्यामुळे त्याला नाश्ता वगैरे काही देता आलं नाही. मग तो काय करतो, चहामध्ये पोहे बुडवतो, त्याला फार आवडतात. मग तेच त्याला देत होते. त्यात बुडवून खातो आणि मग जातो म्हणा लागला. कारण अजून मला आता नाश्त्याला करायचं, आज काहीतरी वेगळं करायचं चालू होतं, बघूया म्हटलं आता. तर इकडे दूध सकाळचं पहिल्यांदा तापवायला ठेवले. सोबतच काय केलं, लेट झालं आहे म्हणून म्हटलं पहिला थेट स्वयंपाकच करून घ्यावा म्हणून आपलं भात मी ठेवायला लागले. आणि इकडं आमटीसुद्धा उकळायला आता ठेवेन. भात आमटी झाली की मग भाजी आणि चपाती कोणती भाजी करायची हे नंतरच ठरवेन. पहिला नाश्त्याचंच करायचं असं चाललं आहे माझ्या डोक्यामध्ये. आता आमटी तर उकळल्या, इकडे भात होईपर्यंत म्हटलं कणिक मळून घ्यावी, जेणेकरून मळून ठेवली की चांगली भिजते आणि चपात्या पण चांगल्या होतात म्हणून कणिक भिजवून ठेवते. जिकडे भात होईपर्यंत माझी कणिक पण छान भिजेल. आमटी तर झालेलीच आहे, भाजी आणि फक्त आता नाश्ताच राहिलेला आहे. तर इकडे सगळं झालेलं आहे म्हणून सगळं ठेवलं मी कट्टर. इकडे नाश्त्याला घेतलेलं आहे करायला. पाणीसुद्धा एकीकडे ठेवलं, एकीकडं कढई ठेवल्या. उपीट काय शिरा असं चाललं होतं. मग रोज आता उपीट आणि पोहे बरेच दिवस झाले चाललं आणि शिरा आता बरेच दिवसानंतर बनवायला लागले. बघितलंच असेल मागच्या व्लॉगमध्ये वगैरे, बरेच म्हणजे आठवडा होऊन गेला. म्हटलं आज छान असं वेलची घालून तुपातला वगैरे असा शिरा बनवूया. मग तोच मी बनवायला घेतला. इकडे पाणीसुद्धा ठेवले, इकडे भात पण ठेवलेला आहे. सोबत दोन्ही तिन्ही पण कामं चालू होती. मिस्टरांची आंघोळ होईपर्यंत माझा नाश्ता होतो, कारण त्यांना गरम गरम लागतं तर ते आवडीने खातात. मग त्याच पद्धतीने मी देत होते. छोटा तर मुलगा आता क्लासला चाललेलाच आहे. तो म्हणजे क्लास आणि शाळा करूनच येईल. 11ला येणार आहे तो, जेवायच्या टायमिंगला तेव्हाच, आणि येईल तेव्हा. आता हा चालला आहे क्लासला आणि मोठा मुलगा अजून त्याला लेट आहे म्हणून आम्ही आता तिघेजण शिरा खाईन आणि शाळेतनं आल्यानंतर मी खातो 11 वाजता म्हणून तो सांगून गेला. इकडे चहा वगैरे सगळं झालेलं आहे आणि छान सगळं तिघांचा आमचा नाश्ता झाला. म्हटलं आता भांडी सगळी घासून मग राहिलेला स्वयंपाक करूया, जेणेकरून भांडी झाली की स्वयंपाक झाले की माझं फक्त फरशी पुसणे आणि धुणे इतकंच काय ते काम राहतं. आणि भांडी झाली की परत आता मी संध्याकाळशिवाय काय घासणार नाही, काही नाही. आता लागली सकाळची भरभर कामं होतात आणि धुणं भांडी फरशी मी सकाळची फास्टमध्येच करून घेते. नंतर 12 नंतर काहीच कामं जमत नाही. इकडे भातसुद्धा झाला भांडी होईपर्यंत आणि धुणं पण मी वर वाळत टाकलं. वाळलं की नाही बघायसाठी गेले होते, 1 तासाभरात तर वाळलंच माझं धुणं. तर पाठीमागे फड पेटवला होता, म्हणजे रानामध्ये कसली आग लागली मला भीतीच वाटली. आणि आवाज पण भरपूर असा मोठा वेगवेगळा येतो आणि त्याच्यातलं जो काय धूर आणि धुरकाट एवढं काळं येऊन असं आमच्या ह्याच्यावरती पडलं होतं. टेरेसवरती भरपूर असा मोठा धूर आणि जाळ, मोठा आवाज पण येत होता. आणि ती काय जे काय धूळ आहे ती बघू शकताय पोर्चमध्ये भरपूर साठलेला आहे. इतका मोठा तर यामध्ये दिसत नाही, भरपूर थर साठलेला आहे. आणि धूर बघा अजून इकडेपर्यंत यायला लागलाय बंगल्याला लागूनच. तर आता मी सगळं हे क्लीन करेन, जेणेकरून व्यवस्थित पोर्च दिसेल. मला संध्याकाळी दिवा वगैरे लावायचा असतो, त्यामुळे तर 4-4:30 वाजल्यात आणि मिस्टर आता गेलेले आहेत वठारवरती, कारण त्यांचं मित्राचं काम आहे. मग एसटीनंच गेल्या, तिथून ते कोल्हापूरला गेले आणि कोल्हापूरला थोडं काम होतं स्टँडपाशी. ते स्टँडपाशी काम केलं त्यांनी आणि महालक्ष्मीचं दर्शन करून मग येतो असं सांगितल्यात. आता हे रांगोळी पण मला काढावीच लागेल, कारण रांगोळीवर सुद्धा सगळं काळं पडलं होतं. म्हणजे सगळं सरसकट सगळाच आता पोर्च क्लीन करूया. सकाळी तर रोज मी लोटते, इथलं पुसते, क्लीन करते आणि डीप क्लीन आठवड्यातनं तर असतंच. जाळं वगैरे धरलेलं असते, काढते मी आणि पोर्च असं ओल्या कापडाने सगळं पुसत असते नेहमीच. पण
इथलं मला बऱ्याचदा असं दाखवता आले नाही, म्हणजे दाखवताच येत नाही आहे मला इथला हा पोर्च तुम्हाला, की रोज मी क्लीन करत असते म्हणून. आतलंच दाखवते आणि हा भाग राहून जातो कसा काय काय माहीत. जर बघायचं असेल इथलं डीप क्लीन कसं करते तर नक्की कमेंट करून सांगा. तर असं स्वच्छ झाल्याशिवाय तर माझं मन काय स्वच्छ होत नाही. घरदार स्वच्छ असेल तर मन स्वच्छ, सगळी कामं पण सुचतात आणि सकारात्मक विचार पण त्याच पद्धतीने येतात. म्हणून सगळं मी क्लीनच करत असते, सगळं ठेवत असते. आपण नाही ठेवणार तर कोण ठेवणार दुसरं म्हटलं. आणि एवढं आपल्या डोळ्यासमोर इतकी घाण दिसली की मला इकडचं तिकडचं लगेच मी स्वच्छ करायला लगेच काढते. मला अजिबात आवडत नाही घाण, लगेच स्वच्छता तर मला अत्यंत प्रिय आहे. तर मिस्टरांनी काय केलं, स्टँडवरचं काम करून त्यांनी शिवाजी पुतळ्याला उतरले. तिथून महालक्ष्मी दर्शन केले, जे चालत गेले तिथून थोडंसं. त्यामुळं कसं झालं, ऑपरेशनमुळे थोडंसं अशक्तपणा पण असणार आहे, पाय दुखायला असं म्हणत होते. येत होते आणि येताना पण बाजार करून येणार म्हणून सांगितले, कारण मला पण गावात जाऊन चालत परत येणार नाही. मुलगा पण आता नाही आहे, दोघं पण आता अभ्यासाला बसणार आणि अभ्यास केला त्यांना उठवणं काय योग्य नाही म्हटलं. त्यांनी अभ्यास करत त्याचनी उठवून आणि कुठं बाजारात न्यायचं म्हटलं. राहिलं तर माझं मी जसं लागल तसं मी घेऊन येतो असं सांगितलं होतं, पण म्हणाले मला माझं मीच घेऊन येतो, तू काय नको म्हटले. संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे सगळं झालं. मिस्टर पण आले, चहा वगैरे त्यांना हवा होता तो दिला. काय काय माल आणलाय ते बघूया एकदा. तर इथे छान अशी टवटवीत हिरवीगार कोथिंबीर, मेथीच्या 2 पेंड्या आणि पालकची 1 पेंडी आणली होती. आत्ता तर वाजलेत 8. आता वेळ होणार म्हटलं. आणि ह्यामध्ये वांगी, बटाटे आणि वाटाणा आणि स्ट्रॉबेरी आणलेली आहे. आणि मला येताना त्यांनी क्लिपा घेऊन आणल्या डोक्यात घालायला. तर असंच असतं नेहमी, मला कधी असं क्लिपा किंवा पावडर, लिपस्टिक वगैरे कधीच मी असं मागायची वेळच आणली नाही. त्यांनीच घेऊन येतात त्यांच्या आवडीचं, आणि त्यांच्या आवडीचं असतं. माझ्यापेक्षा बेस्ट त्यांची पसंती आहे, त्यामुळे त्यांची जी काही चॉईस असते ते एकच नंबर असते. मलाच एवढं काही चॉईसमधलं कळत नाही. पावडर, लिपस्टिक, टिकल्या, आपले चापा, गळ्यातलं, कानातलं, बांगड्या सगळंच त्यांनी घेऊन येत असतात. मी कधीच असं घ्यायला कधीच असं तुम्हाला दिसणार नाही की मी पर्सनली गेले आणि घेऊन आले. आणि गेले तर मला पण घेऊन जातात, जेणेकरून मला पण पसंत करता यावं. माझ्या डोक्यात पण असतं, अचानक नेतात दुकानात आणि हे घे घे म्हणतात, मग त्यांचं मन नाराज नको म्हणून मला पण ज्या आवडीचं आहे तेच ते घेते. आणि मला नको असलं तरी घे असं म्हणताच असते. त्यामुळे भरपूर अशी ज्वेलरी कलेक्शन पण झाले. जे पण बघायचं असेल तुम्हाला, माझ्याकडे आत्तापर्यंत जेवढ्या ज्वेलरी आहेत इमिटेशनच आहेत शक्यतो जास्त करून. ते सुद्धा तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंट करून सांगा. सोबत संध्याकाळ स्वयंपाकसुद्धा चालू आहे. इकडे बघा, स्ट्रॉबेरी आणली होती, म्हटलं टेस्टला तर काढूया. तर पहिल्यांदा मिस्टरांनाच दिली खायला, कारण ते पण थकले होते येऊन. म्हणजे त्यांना दिली आणि मग आम्ही दोघांनी खाल्ली. पण काय होतं, त्यामध्ये थोडंसं सपक होतं, 1-2च गोड लागल्या आणि बाकीचे सपकच होत्या. आणि मोठा मुलगा येईल म्हणून त्यांना तेवढं 2-3 ठेवल्या. मागच्या वेळेला कसं झालं, आत्ता खाव्यानंतर काय ठेवल्या स्ट्रॉबेरी सगळ्या खराब होऊन गेल्या. जेव्हाच्या तेव्हा खाल्लेल्या बऱ्या म्हणून लगेचच मी काढलं, जेणेकरून इतकं महागाचं आणायचं आणि मात्र करून टाकायचं मला अजिबात आवडत नाही. ज्या काय त्या पेंड्या आणल्या होत्या मेथीच्या वगैरे, त्या पालकची मी व्हेज बॉक्समध्ये ठेवून टाकले, कारण उद्याच्यालाच आता त्या निवडायला घेईन. आत्ता तर काय वेळ मला अजिबात नाही आहे, इतका कंटाळा पण आला आहे. आणि जेवणार आणि कट्टा वगैरे क्लिनिंगची सुद्धा कामं आहेत थोडीफार. आणि किचनची फरशीसुद्धा मी पुसते संध्याकाळची नेहमीच, रोजच. तर आता जेवून घेणार आम्ही सगळे. हे स्ट्रॉबेरी खाल्ल्यानंतर मुलगा काय म्हणतोय बघणार आणि बसणार. तर अख्खा मसूर अशा छान केलेल्या आहेत आत्ताच्या स्वयंपाकमध्ये. आणि नेहमीचे नॉर्मल डाळीची आमटी, भात, चपाती. आणि थोडंसं काय केलं, येताना हे आणलं होतं तळण, त्रिकोण असतात ते सुद्धा तळलं, संध्याकाळच्या स्वयंपाकसाठी काहीतरी तोंडी लावायला हवं होतं म्हणून. आणि छान असा संध्याकाळचा बेत झाला. आता बघा, हे जे काय पट्टी दाखवाले ती पाहिजेच होती मला.
मी बरेच दिवस असं आपल्या घरात असावं बसायला, कारण इकडे असे ही तिघजण बसतात खाली आणि इकडे एक असं टाकले. ही पण एवढीच मोठी आहे जी दाखवली तशी. ही डब्बल ॲटलिस्ट घातल्या मी आत्ता तुम्हाला दाखवते. आणि तेवढीच ती पण पट्टी आणि एक पट्टी 100 रुपयाला मिळाली बाजारमध्ये. याला आम्ही जमकाना पट्टी असं म्हणतो, कोण बसणं म्हणतात, कोण आसन म्हणतात. आणि अशा पट्ट्या किचनमध्ये पाहिजेत होत्या बसायला, कारण तिघंजण एकत्र बसतात आणि ज्या काही चटया होतात ते तिघांना पण एकदम असं अडचणीनं बसल्यागत होतात आणि 2-3 वेळा सरकल्यासुद्धा चटई पायातनं. त्यामुळे अशा बऱ्या पडतात ह्या आणि सरकत नाही अशा फरशीला. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.